तर नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र वताड काम करतो शिपवरती। भावांनो, या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आणि आज आपण पाहणार आहोत की कृषीवरती कोणत्या प्रकारचा वायफाय यूज केला जातो, कशा प्रकारे चार्जेस असतात, किती चार्जेस कंपनी क्रू मेंबरसाठी चार्जेस करतात, किती वायफाय फ्री देतात, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहे। कारण का कृषीवरती जो इंटरनेट यूज केला जातो हा खूप महाग असतो, खूप कॉस्टली असतो। कारण का कृषीवरती जो इंटरनेट यूज केला जातो तो सॅटेलाइटद्वारे इंटरनेट असतो, तो यूज केला जातो, त्याच्यामुळे खूप कॉस्टली असतो। जसं की आता तुम्हाला सांगतो, ज्या कंपनीमध्ये मी आहे त्या कंपनीमध्ये क्रू मेंबरसाठी एक वायफाय यूज केला जातो, फ्रीमध्ये वायफाय दिला जातो। तो वायफाय फक्त तुम्ही व्हॉट्सअप म्हणूनच यूज करू शकता। ओके, व्हॉट्सअपमध्ये फक्त तुम्ही टायपिंग यूज करू शकता, त्या व्यतिरिक्त तुम्ही काहीच करू शकत नाही। तुम्ही म्हणाल की आता इमेज सेंड करायचं असेल, इमेज डाउनलोड मारायचं असेल तर नाही करू शकत, फक्त SMS बस, त्या व्यतिरिक्त तुम्ही काहीच करू शकत नाही। पर्सनलमध्ये पण तुम्ही SMSच यूज करू शकता, त्याच्या व्यतिरिक्त काहीच करू शकत नाही। त्याच्यानंतर कंपनी एक वाउचर प्रोव्हाइड करते, तो म्हणजे असतो 250 MBचा वाउचर आणि त्याचा कालावधी असतो महिन्यासाठी, एका महिन्यासाठी त्याचा कालावधी असतो। आता विचार करा, 250 MBचा वाउचर एका महिन्यासाठी प्रोव्हाइड करते, मग तो कसा यूज करायचा आता डिपेंड असतो तुमच्यावरती, तुम्ही तो कसा यूज करताय। आठवड्यामध्ये संपताय, 15 दिवसमध्ये संपवताय की एका महिन्यामध्ये संपवताय, हे तुमच्यावरती डिपेंड असतो। कारण का तो संपला की तुमच्याकडे कोणताच वायफाय राहत नाही, मग तुम्हाला त्याचे चार्जेस मिनिटावरती चार्जेस असतात, प्रत्येक मिनिटाला चार्जेस लावतात। ते पण जर तुम्ही आता पोर्टवरती असलात की पोर्टवरती वेगळा चार्ज, ॲटसीला वेगळा चार्ज असतो त्याचा, किंवा तुम्हाला आता 1 GB परचेस करायचं असेल तर त्याचा वेगळा चार्ज असतो, तुम्हाला 5 GB परचेस करायचं असेल त्याचा वेगळा चार्ज असतो। मग तो युरोमध्ये चार्ज, सगळे तुम्हाला जो चार्ज असतो तो सगळा युरोमध्ये असतो। मी आता ज्या कंपनीमध्ये आहे त्या कंपनीमध्ये सगळं युरोमध्ये केलं आहे, तोच तुम्हाला जर मी इंडियन रुपीमध्ये सांगतो आता। मग ज्यावेळी तुम्ही पोर्टवरती असाल त्यावेळी 0.03 हा युरोमध्ये 0.03, आणि तोच जर इंडियन रुपीजमध्ये सांगायचं झालं तुमचा 5 रुपये येतो। आता इथे बघा, पे पर मिनिट तुम्हाला बोललो ना की पोर्टवरती 0.03 असा चार्जेस लावला जातो। त्याच्यामध्ये तुम्ही काही करू शकता, काय यूज करू शकता। ॲक्सेस काय असतं, इंटरनेट, ईमेल असतं, सोशल नेटवर्क असतं, ॲप असतं, ऑडिओ व्हिडिओ स्ट्रीमिंग, यूट्यूब, तुम्ही काही यूज करू शकता त्याच्यामध्ये। फक्त पर मिनिटाला तुमचा तो 0.03। आता 0.03 हा इंडियन रुपीमध्ये होतो तुमचा जवळजवळ 2.70, म्हणजे जवळजवळ 3 रुपये होतात। आता 3 रुपये म्हटल्यानंतर तुम्ही जर अर्धा तास यूज केला दिवसाचा तर तुमचे किती होतात, 90 रुपये होतात। आणि तोच जर तुम्ही महिन्याला यूज केलात अर्ध्या तासाप्रमाणे तर तुमचे जवळजवळ होतात 2700 रुपये। आता 0.05 हा युरोमध्ये तुमचं इंडियनमध्ये कन्वर्ट केलात तर एका मिनिटासाठी तुमचे 5 रुपये जातात। आता विचार करा, 5 रुपयामध्ये जर दिवसाला तुम्ही अर्धा तास वापरलास तर तुमचे किती जातात, 5 तरी 15, 150 रुपये। ओके, आणि महिन्यालाच तो जर वापरलास तर तुमचे 4000च्या वरती जातो अमाऊंट एका महिन्यासाठी। तर भावांनो, एवढा कॉस्टली असतो, त्याच्यामुळे इंटरनेट वापरताना कुठल्याही शिपवरती तुम्ही गेलात तर इंटरनेट वापरताना खूप जपून वापरा। घरी कॉल करा, इंटरनेट यूज करा, फक्त टायमिंगचा
अंदाज ठेवा की किती वापरतोय, किती यूज करतोय. कारण का एकदा तुम्ही यूज करायला गेलात की मग टाईम आपल्यालाच कळत नाही की किती वाजले, किती तास आपण यूज केला, काहीच कळत नसतं. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.